नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोपी रांगोळी. आता मागे गणेश जयंतीनिमित्त ही मी रांगोळी काढलेली आहे. बघा, डिश ठेवून घेतलेली आहे आणि एक मोराच्या पिसाचा आकार काढलेला आहे. तर त्यामध्ये आपण गणेशाची रांगोळी काढणार आहोत. आता डार्क हिरव्या रंगामध्ये थोडासा काळा रंग मिक्स करून डार्क हिरव्या रंगाने मी जी आउटलाईन आहे ना ती काढून घेतली आहे बघा. आणि त्यामध्ये आपण हिरवाच रंग भरून घेणार आहोत. तर मी हिरवा रंग त्यामध्ये भरून घेतलेला आहे. आता मध्ये लाईट हिरवा आपण पोपटी रंग थोडासा टाकून घेणार आहोत. बघा, मी यामध्ये पोपटी रंग एक टाकून घेतला, थोडासा येलो रंग पण टाकून घेतलेला आहे. त्यामुळे थोडंसं उठाव आलेला आहे. आता ही फ्री हँड रांगोळी आहे, कोणतेही आकार आपण काढले तरी सुंदर दिसतात. आता यामध्ये आपण गणेशाची रांगोळी काढणार आहोत. आता मी डॉट देऊन बघा एक जास्वंदाचे फूल काढलेलं आहे. जास्वंदाच्या फुलाचा एक आकार दिलेला आहे बोटाच्या मदतीने. तर मध्ये आपण जो जास्वंदाचा तुरा असतो ना तो सुद्धा काढून घेणार आहोत. अगदी पटकन होणारी रांगोळी आहे. 10 मिनिटामध्ये ही रांगोळी काढून होते आणि सोपी रांगोळी आहे बघा. रोज काढण्यासाठी किंवा आता मागे गणेश जयंतीनिमित्त काढण्यासाठी पण ही रांगोळी खूप सुंदर आहे आणि अगदी झटपट होणारी आहे. तर वरतीसुद्धा मी एक कळी काढून घेतलेली आहे. आता पानं, फुलं, कळ्या, त्यामध्ये हे गणेशाची रांगोळी मी काढलेली आहे. तर वरती पण थोडंसं डार्क रंग आणि लाईट पिंक रंगाने मी कळी काढून घेतलेली आहे बघा. मी बोटाच्या साहाय्याने थोडासा बघा आकार देऊन घेतला. त्यामुळे एक ते जे मागचा देठ असतो ना कळीचा, त्याचा लूक आलेला आहे. आता ते वरती पण मी पानं काढून आता पानं काढण्याची पद्धत पण नेहमीप्रमाणे सोपी आहे. तुम्ही जर माझ्या रांगोळ्या बघत असाल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल की कशाप्रकारे पटकन पानं काढायची आहेत ती. तर मध्ये मध्ये मी कळ्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. आता मध्ये आपण गणेशाचा श्री काढून घेणार आहोत. तर जास्त काही आपण काढत बसायचं नाही, फक्त श्री काढलं तरी पण गणेशाची रांगोळी काढल्यासारखं होतं बघा. मी फक्त श्री काढून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे थोडासा. तर कसं गणेशाची रांगोळीप्रमाणे एक आपल्याला रांगोळीमध्ये भास होतो बघा. मी व्यवस्थित श्री तिथे काढून घेतलेला आहे. आता बाजूने जी रिकामी जागा दिसते रांगोळीमध्ये तिथे पण आपण एक जास्वंदाचं फूल काढून घेणार आहोत. त्यामुळे काय की रांगोळीला एक चांगला लूक येणार आहे बघा. आणि ही फूल काढण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे. बोटाच्या मदतीने पटकन काढून होतात. आता इथे एक पानं काढणं. आता मी बाजूने पण पानं आणि कळ्या काढून घेणार आहे. तर इथे मी चमच्याच्या साहाय्याने आकार देऊन पान काढून घेतलेलं आहे. थोडीशी ब्लॅक कलरने त्याला डार्क हिरव्या रंगाने थोडीशी बॉर्डर देऊन घेतली, त्यामुळे एक पानाला उठाव आलेला आहे. आता सर्व बाजूने आपण पानं आणि कळ्या काढून घेणार आहोत. आता हा एक मोदकाचा आकार काढलेला आहे. मध्ये मी हिरव्या रंगाचा मोदक आणि त्यामध्ये श्री गणेशाची मी रांगोळी काढलेली आहे. अगदी सोपी आहे. डिशच्या मदतीने आपण पटकन ही रांगोळी काढू शकतो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकतच असते. वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या माझ्या चॅनलवर असतात. तर नक्की बघा आणि काढा रांगोळी. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ माझा बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असंच नवीन रांगोळीसाठी आणि रांगोळी बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.